मंडळी नमस्कार. 13 जुलै 2025 पासून शनी ग्रह वक्री झालेले आहेत. ग्रहांच्या उलट दिशेने चालण्यालाच, त्यांच्या या उलट गतीलाच वक्री चाल असे बोलतात. जेव्हा सद्य राशीपासून मागच्या राशीमध्ये ग्रह जातात तेव्हा ग्रहाची वक्री चाल आहे असे बोलले जाते. शनी ग्रह आतापर्यंत मीन राशीमध्ये स्थित होते तेव्हा ते मार्गी होते. शनिदेव 13 जुलैपासून वक्री झालेत. त्यांची चाल उलट दिशेने आहे. ही शनीची स्थिती, वक्री स्थिती 28 नोव्हेंबरपर्यंत अशीच राहील. शनीची ही चाल महत्त्वपूर्ण ठरणार आहे, कारण या वक्री होण्याने 7.5 ढय्या म्हणजेच अडीचकी आणि गोचरची स्थिती बदलून जाणार आहे. या बदलामुळे 12 राशींमधील 8 राशींवर या वक्री चालीचा प्रभाव पडणार आहे. शनी हे प्रत्येकाच्या आयुष्यात रोजगार आणि काम या गोष्टींचे स्वामी असतात. शनीचे वक्री होण्यामुळे लोकांच्या रोजगारावर तसेच करिअरवर मोठा परिणाम होतो. 7.5 अडीचकी म्हणजेच ढय्या मध्ये काय या गोष्टींचा प्रभाव पडेल? प्रभाव वाढेल की कमी होईल हा आपल्याला प्रश्न पडतो. तर कुंभ, मीन, मेष या राशींची 7.5 चालू होती. आता मकर राशीवरून 7.5 उतरली होती. जेव्हा शनी मीन राशीमध्ये होते तेव्हा मकर राशीची 7.5 उतरलेली होती. पण शनी आता परत वक्री झाल्यामुळे, शनीच्या या वक्री होण्यामुळे दुसऱ्यांदा मकर राशीला 7.5 सारखी परिस्थिती निर्माण होणार आहे. सिंह आणि धनु राशीला अडीचकी चालू होती. जेव्हा शनी मीन राशीमध्ये होते तेव्हा सिंह आणि धनु राशीला अडीचकी चालू होते आणि कर्क आणि वृश्चिक राशीवरून अडीचकी उतरलेली होती. परंतु आता दुसऱ्यांदा 28 नोव्हेंबरपर्यंत कर्क आणि वृश्चिक राशीला अडीचकी म्हणजेच शनीची ढय्या चालू होण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. यामुळे एकूण 8 राशी या परिवर्तनामुळे डायरेक्ट प्रभावी होतील. म्हणजे मकर, कुंभ, मीन, मेष, सिंह, धनु, कर्क, वृश्चिक या राशी डायरेक्ट प्रभावी होतील. सिंह राशीवर या गोष्टीचा डबल प्रभाव पडेल शनीच्या वक्री होण्यामुळे. कन्या सुद्धा शनीच्या वक्री चालीमुळे प्रभावित होणार आहे. अशा प्रकारे जवळजवळ 10 राशींवरती शनीच्या वक्री होण्याचा प्रभाव पडणार आहे. 8 राशी जास्त प्रभावित होतील. 8 राशी 7.5 आणि अडीचकी किंवा ढय्याच्या प्रभावात येतील. एकाच वेळी 3 राशींवरती 7.5 चालू असते. 2 राशींवर ढय्या म्हणजेच अडीचकी चालू असते. साधारण 5 राशी या गोष्टीमुळे प्रभावित होतात. परंतु शनीच्या वक्री होण्यामुळे यावेळी 8 राशींवर प्रभाव होणार आहे या गोष्टीचा. शनीच्या वक्री होण्याचा प्रत्येक राशीवर काय प्रभाव पडेल हे आज आपण बघणार आहोत. शनीच्या वक्री होण्यामुळे मेष राशीला करिअरमध्ये बदल होतील. करिअरमध्ये लाभाची स्थिती बनेल आणि शनीची ही चाल, वक्री चाल मेष राशीवाल्या लोकांसाठी फायद्याची ठरणार आहे. वृषभ राशीसाठी शनीच्या वक्री चालीचा फरक असा होणार आहे की संपत्तीमध्ये वृषभ राशी म्हणजे संपत्तीमध्ये लाभ होईल. वृषभ राशीला एखादी प्रॉपर्टी खरेदी करू शकते वृषभ राशीचे लोक, किंवा त्यांची बदली होण्याचे योग आहेत, किंवा राहण्याच्या जागेमध्ये बदल होऊ शकतो. स्थान परिवर्तनाचे योग बनत आहेत. या स्थितीमुळे शनीच्या वक्री चालीमुळे वृषभ राशीच्या स्थान परिवर्तनाचे योग बनत आहेत. मिथुन राशीच्या लोकांना शनीच्या वक्री चालीचा प्रभाव असा होईल की वडिलांच्या आरोग्याचे प्रश्न थोडे उद्भवतील. विनाकारण वाद होऊ शकतात. या गोष्टीची मिथुन राशीवाल्या व्यक्तींनी काळजी नक्की घ्यावी. कर्क राशीवाल्या व्यक्ती यांची महत्त्वपूर्ण कामे शनीच्या वक्री चालीमुळे अडकू शकतात. म्हणजे अगदी पूर्ण व्हायला कामं आलेली आहेत, अगदी शेवटच्या टप्प्यात आलेत, पण कामं अडकू शकतात. कारण ही शनीच्या वक्री चालीमुळे हा परिणाम होऊ शकतो. कामामध्ये विलंब होऊ शकतो. सिंह राशीच्या लोकांना आरोग्यामध्ये त्यांच्या सुधारणा होईल आणि जे रखडलेली कामे आहेत ती त्यांची पूर्ण होतील.
कन्या राशीचे जे लोक आहेत त्यांना करिअरमध्ये इंटरनल बदल होऊ शकतो. आर्थिक स्थिती कन्या राशीच्या लोकांची चांगली राहील, मजबूत राहील आणि धन आगमन होत राहील. तुला राशीच्या व्यक्तींना करिअरमध्ये या व्यक्तींनी थोडे सतर्क राहायचे आहे, काळजी घ्यायची आहे. प्रॉब्लेम येऊ शकतात. विवाहाचे तसेच संतती संबंधीचे प्रश्न या लोकांचे सुटणार आहेत तुला राशीच्या व्यक्तींचे. वृश्चिक राशी यांना स्थान परिवर्तन होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर नवीन कामातून या व्यक्तींना लाभ होईल. धनु राशीच्या लोकांनी शनीच्या या उलट चालीमुळे, वक्री होण्यामुळे करिअरमध्ये लाभाचे योग बनत आहेत. कुटुंबात वातावरण आनंदी राहील धनु राशीच्या व्यक्तींसाठी. मकर राशीच्या व्यक्तींसाठी शनीच्या वक्री चालीमुळे करिअरमध्ये थोड्या समस्या येतील. यासाठी या व्यक्तींनी शांत राहावे. अगदी निर्णय घेताना शांततेने विचार करावा. विचार करूनच निर्णय घ्यावा. कुंभ राशीच्या व्यक्तींना थोडी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. आरोग्य बिघडू शकते, तब्येतीची काळजी घ्यावी. प्रयत्न आणि मेहनत केल्यास करिअरमध्ये सफलता मिळेल कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी. आणि मीन राशीच्या व्यक्तींना करिअरमध्ये बदल होऊ शकतात. मीन राशीच्या व्यक्तींमध्ये विनाकारणच्या कोणत्याही वादामध्ये या लोकांनी पडायचं नाही आहे. स्वतःच्या रागावरती कंट्रोल ठेवायचा आहे. यासाठी उपाय रोज सकाळ आणि संध्याकाळ ज्या व्यक्तींना शनीच्या वक्री चालीचा त्रास होतोय या व्यक्तींनी रोज सकाळ आणि संध्याकाळ शनी मंत्राचा जप करायचा आहे. ओम शम शनैश्चराय नमः किंवा नीलांजन समाभासम या मंत्राचा जप करायचा आहे. किंवा शनीचा तांत्रिक मंत्राचा जास्त लवकर इफेक्ट होतो, तो मंत्रसुद्धा आपण म्हटल्यास उत्तम राहील. या मंत्राचा जप 28 नोव्हेंबरपर्यंत आपण केल्यास आपल्याला प्रतिकूल जे परिणाम मिळत आहेत त्यापासून आपल्याला सुटका मिळेल आणि लाभ मिळायला हळूहळू सुरुवात होईल. प्रत्येक शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि निर्धन किंवा गरीब व्यक्तीला अन्नदान करायचं आहे किंवा खाण्यापिण्याची एखादी वस्तू दान करायची आहे गरीब व्यक्तींना. या उपायांनी शनीच्या वक्री चालीचा जो नकारात्मक प्रभाव तुमच्यावर पडतोय तो पडणे बंद होणार आहे हळूहळू. त्यामुळे हे उपाय आपण सतत 28 नोव्हेंबरपर्यंत करत राहायचे. धन्यवाद.